Hello students, welcome to Abhilaw. This is your Professor Dr. Ambarish R. Patnigiri, retired Additional Commissioner and Director of England School of Law, Abhilaw, where law is simplified. Today we are going to discuss about the establishment and the hierarchy of election officers in India for Lok Sabha. And आज जो आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत तो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन म्हणजे निवडणूक करिता लोकसभेकरिता कुठले कुठले अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले असतात आणि त्यांचं पदनाम काय आहे आज आपण ते पाहणार आहोत। आमच्या बरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून आपल्याला इलेक्शन बद्दल अधिक माहिती मिळेल। त्याचबरोबर मी आपल्याला विनंती करतो की आमचा व्हिडिओ हा आपण लाईक करा आणि अधिक नागरिकांना हा शेअर करा। हा व्हिडिओ फक्त नागरिकांसाठी नव्हे तर जे विधीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता सुद्धा आहे। चला आपण पाहूया निवडणूक मध्ये कोण कोण अधिकारी असतात। तर भारत निवडणूक आयोग हे आहे जे दिल्लीमध्ये आहे, त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि इलेक्शन कमिशन आहे। त्याच्यानंतर राज्यामध्ये येतात चीफ इलेक्टोरल ऑफिसर मुख्य निवडणूक अधिकारी, त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये येतात निवडणूक अधिकारी, त्या निवडणूक अधिकारीच्या हाताखाली असतात निवडणूक निर्णय अधिकारी, इंग्लिशमध्ये त्याला आपण रिटर्निंग ऑफिसर म्हणतो। त्याच्यानंतर त्यांना मदत करणारे असतात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नंतर क्षेत्रीय अधिकारी आणि त्याच्यानंतर आपले मतदान केंद्र अध्यक्ष, त्यानंतर मतदान अधिकारी। चला आपण पुढच्या स्लाइडला पाहू। निवडणूक जे भारत निवडणूक आयोग आहे ह्याची स्थापना ही कुठल्या घटनेखाली झालेली आहे? आर्टिकल 324 खाली ह्या घटनेच्या आधारे भारत निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे। याची जबाबदारी काय आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲडमिनिस्ट्रिंग युनियन अँड स्टेट इलेक्शन प्रोसेस इन इंडिया। द बॉडी ॲडमिनिस्टर्स इलेक्शन ऑफ लोकसभा, राज्यसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज इन इंडिया अँड द ऑफिसेस ऑफ द प्रेसिडेंट अँड द व्हाईस प्रेसिडेंट इन द कंट्री। ह्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, त्यानंतर 2 निवडणूक आयुक्त आहेत। तर ह्या सर्वांना मिळून निवडणूक आयोग तयार होतो ज्याला म्हणतो आपण भारत निवडणूक आयोग। आता प्रत्येक राज्यामध्ये या निवडणूक आयोगामार्फत एक मुख्य निवडणूक अधिकारी याची नेमणूक केली जाते। ती करत असताना राज्य शासनाच्या संगनमताने भारत एका अधिकाऱ्याला चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी असं संबोधतात, त्याला जबाबदारी दिली जाते आणि ती सदरचं जे पद आहे हे सेक्शन 13A रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1950 या कायद्याखाली ह्या व्यक्तीची जबाबदाऱ्या आणि कर्तव्य लिहिलेलं आहे। त्यानंतर आपण जाणार आहोत रिटर्निंग ऑफिसरकडे। जसं मी तुम्हाला सांगितलं रिटर्निंग ऑफिसर याला मराठीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतात। याची जी स्थापना आहे ही कलम 21 आणि 22 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 निवडणूक आयोग जो आहे भारत निवडणूक आयोग रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर यांची विधानसभा क्षेत्रनिहाय नेमणूक करते। याचा अर्थ रिटर्निंग ऑफिसर जो असतो निवडणूक निर्णय अधिकारी हा लोकसभेकरिता एक असतो, प्रत्येक लोकसभेकरिता एक। हे जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात हे निवडणूक अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर याच्या अध्यापत्याखाली काम करत असतात। तर प्रत्येक निवडणूक अधिकारी जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतो होऊ शकतं त्यांच्या अंडर लोकसभेचे 3 किंवा 4 क्षेत्र येऊ शकतात। तर त्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांची त्या प्रकारे नेमणूक केली जाते भारत निवडणूक आयोगामार्फत। आता यांना जे सहाय्य करणारे अधिकारी आहेत ज्यांना असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आपण म्हणतो, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक विधानसभा जो क्षेत्र आहे होऊ शकतं लोकसभेमध्ये किमान 1 किंवा 2 किंवा 3 देखील विधानसभा क्षेत्र येत असतील तर अशा टायमाला प्रत्येक विधानसभा क्षेत्राकरिता एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीची नेमणूक केली जाते। उदाहरणार्थ जेव्हा 25 ठाणे लोकसभेबद्दल आम्ही म्हणतो त्या 25 ठाणे लोकसभेमध्ये 3 विधानसभा क्षेत्र येतात, एक ठाण्याचा येतो, एक बेलापूरचा येतो आणि एक ऐरोलीचा येतो। त्यामुळे
3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीची नेमणूक या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली भारत निवडणूक आयोग करतं. यांचं एकच काम आहे निवडणूक निर्णय अधिकारीला मदत करणं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की यांची जबाबदारी काय. निवडणूक निर्णय अधिकारीला निवडणूक निर्णय अधिकारी रिटर्निंग ऑफिसर असं का म्हणतात. पूर्ण निवडणुकीचं जे मॅनेजमेंट आहे हे पाहण्याची जबाबदारी या निवडणूक निर्णय अधिकारीची आहे किंवा रिटर्निंग ऑफिसरची आहे. त्यांचं काम आहे की त्यांनी इलेक्शन कंडक्ट करावं त्यांच्या लोकसभा क्षेत्राकरिता आणि योग्य तो उमेदवार निवडून आल्यानंतर त्याला लोकसभेमध्ये पाठवावं. ह्याचा अर्थ जे प्रमाणपत्र निवडून आलेल्या उमेदवाराला दिलं जातं ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने असतं. A returning officer is responsible for overseeing the election in one constituency or sometime in two as directed by the Election Commission of India. तर त्यानंतर आपण हे पाहिलं की त्याच्या खाली क्षेत्र अधिकारी आहेत, केंद्र अध्यक्ष आहेत आणि मतदान अधिकारी सुद्धा आहेत. या सर्वांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या व्हिडिओला जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल कुठली तर आपण या कमेंट बॉक्सवरती आपले प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही पुढच्या व्हिडिओला देऊ. धन्यवाद.